सुरुवातीच्या काळामध्ये रॉकटन ट्यूब्स म्हणून एक कंपनी होती, अगदी सुरुवातीचा काळ सांगतो. परंतु दुर्दैवाने ती रिक्षा चालली नाही. मग पियाजोने कोलॅबरेशन त्याच्यामध्ये केलं. पियाजो ज्यावेळेस आली त्याच्यामध्ये पियाजोने खूप चांगल्या प्रकारचं मार्केट संपूर्ण जगामध्ये मिळवली. आपल्या देशातच नाही, जगात. कारण मी जगामध्ये ज्यावेळेस वेगवेगळ्या देशामध्ये जातो तिथं पियाजो मला आमचा ॲटो रिक्षा पाहायला मिळायच्या. पहिल्यांदा त्या 6 सीटर होत्या, वेगवेगळ्या पद्धतीने ग्रामीण भागात खूप पॉप्युलर होत्या. काळानुसार आता खूप बदल झालेले आहेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र त्यांनी आता एन्व्हायरमेंटचा विचार करून व्हेकल जे इलेक्ट्रिक व्हेकल ज्याला आपण म्हणतो त्याला प्राधान्य दिलेलं आहे. आम्ही देखील मोठ्या प्रमाणात सबसिडी देतो. सेंट्रल गव्हर्नमेंट मोठ्या प्रमाणात सबसिडी देतात आणि त्याच्यातून आता या रिक्षा बाहेर आलेल्या आहेत. तर तो आता चर्चा करत असताना बाबांनी सांगितलं की दादा हे जर 200 किलोमीटरपर्यंत एकदा चार्ज झालेली रिक्षा जर चालली तर जे ॲटो रिक्षा घेतात ते जास्त प्राधान्य देतील. आणि एक सूचना अशी पण आलेली आहे की पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये शहरी भाग जिथं आहे तिथं रिक्षा स्टँड असतं. त्या स्टँडवर चार्जिंगची व्यवस्था केली कॉर्पोरेशनला सांगून तर त्याचा फायदा होईल. प्रदूषण कमी होण्याच्या करता मदत होईल. आत्ता तर मला तुम्ही येताना सांगितलं की आत्ताच्या घडीला पुण्यामध्ये दिल्लीमध्ये 53 टेम्परेचर आहे, 53. म्हणजे जसे लोक आता एन्व्हायरमेंट आपला ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे आणि त्याच्यावर मात करायची असेल तर नवीन नवीन गोष्टी ज्याच्यातनं प्रदूषण होणार नाही म्हणून नंतरच्या काळामध्ये डिझेलच्या ऐवजी CNG आलं. नंतर CNGच्या ऐवजी आता इलेक्ट्रिक व्हेकल आलं. शिवसारा ग्रुपनी इथं एक चांगल्या प्रकारची पियाजो कंपनीची शोरूम उघडलेली आहे आणि त्याच्याबद्दल मी त्या परिवाराला मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. फक्त सर्व्हिस चांगली मिळाली पाहिजे. जेव्हा ऑटो रिक्षा घेतो त्याला कुठल्याही परिस्थितीत सर्व्हिस जर चांगली मिळाली तर आपोआप रिक्षा चालक तिकडं येऊन ती रिक्षा घ्यायला मला पुढं बघत नाही. इव्हन कचरा वगैरे गोळा करण्याच्या करता देखील या रिक्षा उपयोगी पडतात. अनेक प्रकार त्याच्यामध्ये आहेत. इव्हन प्रायव्हेट कंपन्या देखील त्यांच्या आतमध्ये इकडून तिकडं जायचं म्हटलं तर अशा प्रकारच्या ज्याला आपण कार बॅटरी कार म्हणायचो, बॅटरी कारच्या ऐवजी थोड्याशा वेगळ्या प्रकारचं मॉडेल तयार करून त्या रिक्षा जर इलेक्ट्रिक व्हेकल बनवल्या किंवा रिसॉर्ट असतात, रिसॉर्टला आपल्या रिक्षा कधी बघायला मिळत नाही पण त्याच्यात पण पियाजोनी थोडं लक्ष घातलं आणि ते पण मार्केट काबीज करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे पियाजो कंपनीचा पण फायदा होईल. आम्हा बारामतीकरांचा पण फायदा होईल. कारण आमच्या इथे खूप मोठ्या प्रमाणावर कामगार अधिकारी त्या कंपनीमध्ये काम आहेत. त्या डीलर लोकांचा पण फायदा होईल. त्याच्यामुळं त्याचा विचार कंपनीने जरूर करावा अशा प्रकारची विनंती आजच्या या उद्घाटनाच्या निमित्तानं करतो. खरं तर आमचं संध्याकाळी 5 वाजता उद्घाटन ठरलेलं होतं परंतु काही कारणांनी मला सातारला जावं लागतं. माझा 3 वाजता 3:30 वाजता सातारला कार्यक्रम आहे आणि त्याच्यावर मी रिक्वेस्ट केली पियाजो कंपनीला पण शिवसराजींना पण की बाबा संध्याकाळी 4-5च्या ऐवजी दुपारी 2चा कार्यक्रम घ्या. उदाची तीव्रता आहे याची मला जाणीव आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार ह्याच्यामध्ये जेवढी सबसिडी देता येतील तेवढी सबसिडी देण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. पण एका गोष्टीची नोंद आपण सगळ्या डीलरनी पण घ्यावी, पियाजोनी पण घ्यावी. त्याचं कारण गेल्या वर्षी मागच्या मी बघितलं हे आता संपायच्या आधीचं वर्ष त्यावेळेस देशामध्ये महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल जास्त कपड्या होत्या. मात्र हे माझं 31 मार्च जे फायनान्शियल इयर संपलं त्यावेळेस मी आढावा घेतला ॲज अ फायनान्स मिनिस्टर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रासमोर. तर त्याच्यामध्ये प्रमाण इलेक्ट्रिक व्हेकल घेण्याचं कमी झालेलं आहे. ते का कमी झालं कशामुळं कस्टमर अजूनही इकडं धजावत नाही. आत्ताच तुम्ही बोलत असताना सांगितलं पर किलोमीटर 25 पैसे सगळ्यात ॲव्हरेज स्टँडर्ड तर त्याचा रेट येतोय 25 पैसे येत असेल आणि 3 लाख
50,000ची काहीतरी रिक्षा आहे, ती रिक्षा जर घेतली तरी देखील बाबा चांगलं इन्कम ड्रायव्हर लोकांना मिळेल आणि त्याच्यातनं रिपेमेंट पण व्यवस्थितपणे करता येईल आणि वॉरंटी पण बॅटरीची 5 वर्षाची. त्याच्यामुळं मगाशी सांगितलेले ते मी नक्की करेन. 7 तारखेला कोणापर्यंत आचारसंहिता संपल्यानंतर मी त्यामध्ये लक्ष त्या ठिकाणी घालीन. परंतु अजून काही कंपनीला किंवा इलेक्ट्रिक व्हेकल बनवणारे जे मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांना काही सांगायचं असेल तर राज्य सरकारशी संबंधित असणाऱ्या गोष्टी जरूर त्यांनी माझ्याशी शेअर कराव्यात. मी त्याच्यामध्ये मार्ग काढण्याचा माझ्या अधिकाऱ्यांना, माझ्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट असेल, त्यांचे कमिशनर असतील, त्यांचे सेक्रेटरी असतील, कारण त्या डिपार्टमेंटच्या चीफ मिनिस्टरकडे, परंतु ॲज अ फायनान्स मिनिस्टर म्हणून त्याच्यात मी निश्चितपणे लक्ष घालीन. क्युसारांची सुरुवात आहे, क्युसारांना पण विनंती करेन की त्यांनाही कस्टमरशी बोलत असताना असं काही जाणवलं किंवा ही गोष्ट आपण सरकारच्या कामी घातली पाहिजे. तर दर आठवड्याला मी पुण्यामध्ये असतो, त्याच्यामुळं माझा वेळ घेऊन आपण आला तर जरूर मी त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह मदत करेन अशा प्रकारची खात्री मी तुम्हाला देतो. थँक्यू सर. सर्वांच्या साक्षीने शोरूमचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि माझे 2 शब्द संपतो. जय जवान.